आज आलोय गावी. गावी आल्यावर म्हटलं जरा शेतात जाऊन चक्कर मारावी. बघा, मका केलेली आम्ही. छान अशी विहीर आहे आमची. केवढी मोठी आहे बघा. इथे आम्ही छोटी छोटी आंब्याची नारळाची झाडं लावलेत. आता मोठा झालाय हा जरा. विहीर बघा किती भरलेली आहे. उन्हाळा आला तरी आता भरपूर पाणी आहे विहिरीत. मासे पण टाकलेत पण काही दिसत नाहीत वरती. छान अशी विहीर बघा. गावी आल्यावर चक्कर मारायला मळ्यात आल्यावर छान वाटतं. जरा गुरांना आपल्या गायांसाठी घास बनवलंय. गवत आहे गवत. नारळाची झाडं आहेत आमची. नारळ लागलेत बघा. इथं आलेलं ऊसाच्या शेतात हे बघा. या फुलाला काय म्हणतात माहित नाही मला, पण लागलेत बघा. किती सुंदर फुल दिसतंय. शिवम बघा कसा. हा लसूण आहे. खाण्यापुरते कांदे लसूण लावलेलं असते आमचं. जास्त नाही करत, खाण्यापुरतंच करत असतो. छान असं लसूण आलंय बघा. आणि मुलांना पण माहिती होते जरा शेतात आणल्यावर. मका बघा किती हिरवीगार आहे मका. अजून कंस नाही लागलेत तिला. अशी चक्कर मारत मारत मग पुढे आम्ही जातच होतो. संध्याकाळच्या टायमिंगला आलेलो आम्ही, त्यामुळे जास्त ऊन नव्हतं. हा ऊस बघा आमचा. ऊस लावलेला आहे. हे शेत रिकामं आहे. नांगरलेलंच आहे पण बघा किती सुंदर दिसते. ऊसच ऊस दिसतोय सगळीकडं. मुलं पुढे पुढे जात होती, मागेच होती. गव्हात बघा जरा गेलेला फोटो बिटो काढ म्हणत होता मला. छान असं गहू. जरा फोटो काढले, व्हिडिओ केले. आता येईल लवकरच काढायला. नारळाचं झाड इकडे पण एक आहे. खूप उंच झाले ते, काढायला येत नाहीत त्याचे नारळ. पडतील तेव्हाच आम्ही घेत असतो. पुढे आम्ही
वांग्याची 2-3 झाडं लावलेली, त्याची वांगे वरत बघत होता. घरगुती खाण्यापुरती होऊन जातात. गावी असल्यावर बरं असतं, भाजीपाला मिळून जातो.